कोण आहेस कोण तू? हँड्स अप. नाही नाही नको ते पिल्यावर लय ढेकर येतात. काय पिल्यावर? हँड्स अप. तू कसला कॉमेडी आहेस रे. त्याच्यावर तर चाललंय. चार पोरे. तू कोण आहेस? मी? हा मी किमी. हा किमी काटकसर. आणि तू? मोगली. 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 हा फ्रेंड्स आहेत ना ते आता गेले. बघीरा आहे फ्रेंड गेले माझे. तसं नाही. तू आणि मी फ्रेंड्स. अच्छा फ्रेंड्स. हा बस. मला ना मोगली तू खूप आवडलायस. एक सुंदर आहे हे जंगल. तू इथेच राहतोस ना? हा मी इथेच राहतो. म्हणजे मला सांग इथे आणखीन प्राणी असतील? हा म्हणजे ते तुझ्याशी बोलतात? हा बोलतात ना. त्यांना पण डायलॉग आहेत पर डे. त्यांना बोलावं लागतं पुढं. हा प्लीज प्लीज माझ्यासाठी एक काम कर ना. त्यांना सगळ्यांना बोलव ना इथे. मला फोटो काढायचे त्यांच्याबरोबर. बोलायचंय त्यांच्याशी. प्लीज प्लीज बोलव ना. बोलवतो मी त्यांना बोलवतो. हा प्लीज. काय रे आम्हाला बोलवलं काय रे? हाय. हो अरे कोण आहे रे ही? सून आहे तुमची. पाया पड ना. हा तुला जंगलचे कानून माहित नाहीत का? इथं मनुष्य प्राणी येतोच कसा? अरे हा मी तर आधीच सांगितलं होतं. माझ्याकडे एक प्लॅन आहे. तू माझ्या बरोबर चल. हा चल म्हणजे काय? चल म्हणजे काय? आम्ही त्याला लहानाचा मोठा केलाय. हा हे एवढं त्याला खाऊ पिऊ घातलं. बुरून नुसका खाऊ घातला रोज. चल म्हणजे काय? हो ठीक आहे. तुम्ही एक काम करा. तुम्ही सगळे माझ्या बरोबर चला. मी जिथे राहते ना तिथे खूप मोठं सर्कस आहे. तिथे तुम्ही सगळे राहू शकता. मला नाही यायचं सर्कस मध्ये. नाही येणार. अरे या सारखा वरती काय जाते पडते का? आता त्याला म्हणावं लागेल. कसं? ए बघीरा मान जा. ए बघीरा मान जा. आजा तुझको पुकारे भाऊ. ए बघीरा मान जा. ये ना खाली. मला नाही यायचंय सर्कस मध्ये. ठीक आहे तू ठरव. तुला तिच्या बरोबर जायचंय का आमच्या बरोबर? बोललो. ठरव मग. तुला हे हवेत कमी? मला तुझ्या बरोबरच राहायचंय. ठीक आहे. असं असेल तर आम्ही जातो तुझ्या आयुष्यात ना. चल रे. वाटलेलंच रे. शेवटी माणूसच ना तू. माणसासारखाच वागलास. जाऊ दे त्यांना. असे तू त्यांच्यामध्ये जाऊन प्राणी होणारस का? जनावर होणारस का? माझ्या बरोबर चल. मी तुला माणूस बनवते. चल. बघितलंस पिक्चर मध्ये काय वेळ आली रे. विधात्या किती निष्ठुर आहेस रे तू. ज्यांनी याला जन्म दिला ते याला या जंगलात सोडून गेले. आणि त्यानंतर ज्यांनी तुला सांभाळलं तू त्यांना सोडून दिलं. हे विधात्या तू असा निष्ठुर कसा झालास रे? दुःख मला झाले. तू काय ऍक्टिंग करतो? माझ्याकडे खूप मोठे डायलॉग आहे. तू म्हणणार आहेस का भाऊ? नाही तुझ जंगलचा कायदा काय? मनुष्य प्राण्याला खायचं नाही.
हाय का नाही? का नाही खायचं? तुम्ही वेगळे आम्ही वेगळे. अरे काय का वेगळा इधर आ. ये तबाकी का खून, ये तेरा खून. बता इसमें से तबाकी का कौन सा है, तेरा कौन सा है? हाँ बता. अरे बनाने वाले ने इसमें कोई फर्क नहीं किया. बनाने वाला कौन माहिती आहे? हा माहिती आहे. कोण? केळेवाला ना. हे बघ बनाने वाला म्हणजे जो बनवतो तो. अच्छा. ढग म्हणते वीज दे, उंदीर म्हणतो चीज दे. सरदार ढग म्हणतो वीज दे, उंदीर म्हणतो चीज दे. जंगलातल्या या म्हाताऱ्या शेरखानला मोगली तुझा लेग पीस दे. नाही म्हणलं कुठं. तवागे भूक लागली आहे? हा सरदार. वा वा. नाश्ता ये मोगली. काय ना नाश्त्याला काय आहे? खूप पाय असतो माझ्यापासून, पण आता तुला कोणी हे वाचवणार नाही. काय करते पोरी? मोगली मोगली जंगल आपण जाळून टाकू. जाळून टाकील मोगली. बघितलं मी सांगत होतो. ए, हा माणूस आहे, हा जंगल जाळणार, हा सगळ्यांना जाळून टाकणार. हे बघ हे आपल्याला मारून टाकतील. तुला कळतंय का? आपल्याला हे जंगल जाळायला हवं. कळतंय का तुला मोगली? बघितलं सांगत होतो मी. विश्वास ठेवू नका. एक यांनी खाऊन टाकलं तरी चालेल, पण जंगल नाही जाळायचं. तर आपण म्हणतो माणूस हा बुद्धिवान प्राणी आहे, पण तसं नाही. चुकीचं आहे सगळं, चुकीचं. एसीत बसून पर्यावरणाच्या गप्पा मारणारे हे बुद्धिवान नव्हं. सगळं जंगल तोडून सिमेंटचं जंगल उभं करणारे हे बुद्धिवान नव्हं. वटपौर्णिमेला वडाच्या फांद्या तोडून विकणारे हे मनुष्य नव्हं. हे बुद्धिवान नव्हं. खरे बुद्धिवान हे आहे. ह्यांनी जंगल टिकवलं म्हणून ही पृथ्वी टिकली आहे. मला खा, खरंच खातो. मला तुला खायचं नव्हतं रे. खायचं नव्हतं मला तुला. आम्हाला माणसाला खायचं नसतं, माणसात लपलेल्या जनावराला खायचं होतं मला. तुम्ही म्हणता ना आम्ही का तुमच्यावर हल्ला केला. अरे इथे माझं घर होतं, आज सिमेंटचं घर बांधलंय कुठेतरी. माझे पण चिल्ली पिल्ली होते, आम्ही पण इकडे फिरायचो. आज तिथं तुमच्या गाड्यांची पार्किंग आहे, मग तिथे आम्ही आलो तर तुम्ही म्हणता की आमच्या हद्दीत आला. नाही, तुम्ही आमच्या हद्दीत आलाय रे, तुम्ही आमच्या हद्दीत आलाय. तुला मला मारायचं नव्हतं, कारण तुझ्यात एक चांगला माणूस दडलाय, आणि तोच एक चांगला माणूस उद्याचं भविष्य घडवू शकतो. मोगली मित्र आहेस रे, मित्र आहेस तू माझा. वा, चांगलं बोलला. वाह शेरखान, तो वाघ म्हणून नीच आहेस, पण माणूस म्हणून जरा बरा आहेस. पण एक गोष्ट शेवटी तुला सांगतो. काय रे? हे सिंदूर की हो एकदा दोन टाळ्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत.